वेलकम टू यशस्वी अकॅडमी. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ॲनाटॉमी ऑफ डायकॉट स्टेम. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं आपण? ॲनाटॉमी ऑफ डायकॉट अँड मोनोकॉट रूट बद्दल बघितलं. आता बघूया स्टेममध्ये काय फरक असतो किंवा स्टेमची ॲनाटॉमी कशी असते. तुम्ही जर बघितलं, जर आपण TS ट्रान्सफर सेक्शन घेतला कशाचा, एखादा स्टेमचा, तर आतून असं दिसतंय ते. म्हणजे काय असतं बघा, सेम याच्यामध्ये बे सगळ्यात बाहेरचा लेअर कुठला असतो बाळांनो? तुम्ही तर जर बघितलं कुठला असतो, इथं काय एपिडर्मिस. नंतर एपिडर्मिसच्या खाली काय आहे? कोलेंकायमा. त्याच्या खाली पॅरेनकायमा. त्याच्या खाली एंडोडर्मिस. त्याच्या खाली कोण आला आता इथं? पेरिसायकल. नंतर फ्लोएम. नंतर कॅम्बियम. आता डायकॉट आहे म्हणल्यावर काय येणार? कॅम्बियम. त्याच्या खाली काय येणार आता? झायलम. म्हणजे झायलमचे दोन आहेत, पहिले मेटाझायलम, प्रोटोझायलम, आणि मध्ये काय असणार? पीत. हा मधला पीत. बरोबर. हे बघा, हे इथे दिसतंय तुम्हाला. हे बघा, हे आहे झायलम, हे आहे फ्लोएम, हे आहे कॅम्बियम, हे आहे पेरिसायकल. सो पहिल्यापासून बघूया. इपिडर्मिस, outermost protective layer, outermost protective layer covered with a thin layer of cuticle, covered with thin layer of cuticle. तर नेहमी लक्षात ठेवा, स्टेम वरती असू द्या किंवा लीफ वरती वर एक काय असतं? कोटिंग असतं. कशाचं? वॅक्स कोटिंग म्हणतो त्याला आपण. काय म्हणायचं? क्युटिकल. कशाच्या वर? एपिडर्मिसच्या वर. कवर्ड विथ अ थिन लेअर ऑफ क्युटिकल. इथं सगळ्यात वर बघा, एपिडर्मिसच्या वरचा लेअर असतो तो. त्यामुळे बघा, पाणी वगैरे टाकलं आळूच्या पानावरती वगैरे काय होतं? ते गरंगळत जातं. तिथं काय असतं? क्युटिकल असतं. इट मे बिअर ट्रायकोम्स अँड फ्यू स्टोमाट. आपण बघितले अपेंडिक्युलर अपेंडेजेस मध्ये बघितले आपण. आठवलं का तुम्हाला? अपेंडेजेस, इपिडर्मिस, इपिडर्मल अपेंडेजेस, सॉरी, हा इपिडर्मल अपेंडेजेस आपण बघितलेत बघा. पहिल्या पार्टमध्ये का टिश्यू सिस्टीम इपिडर्मिसमध्ये ट्रायकोम्स अँड हेअर. तसं इथं काय असतात? ट्रायकोम्स आणि काही स्टोमाटा पण असतात. स्टेमवरती पण स्टोमाटा आहेत बरं का. सेकंड पार्ट कुठला आहे? कॉर्टेक्स. ॲक्च्युली कॉर्टेक्स म्हणजे काय माहिती आहे भावना? हा पोर्शन इपिडर्मिसचा खालचा पोर्शन, जिथं ह्यांनी नावं काय दिलेत? कोलेंकायमा, पॅरेंकायमा, एंडोडर्मिस हे नावं दिलेत का? त्यालाच काय म्हणायचं? कॉर्टेक्स. सो बघा, कॉर्टेक्स मल्टिपल लेअरचा, मल्टिपल लेअर आहेत. सो मल्टिपल लेयर्स ऑफ सेल अरेंज्ड इन बिटवीन इपिडर्मिस अँड पेरिसायकल. इट कन्सिस्ट ऑफ 3 सब झोन्स. कॉर्टेक्समध्ये ॲक्च्युली कॉर्टेक्स मेनी लेअरचा बनलेला आहे. त्याच्यामध्ये सब झोन्स आहेत. आता कुठले कुठले? हां, पहिले गोष्ट कोणाच्या मध्ये आहे बघा. वर कोण आहे? इपिडर्मिस. खाली कोण आहे? पेरिसायकल. ह्या दोघांच्या मध्ये कोण आहे? कॉर्टेक्स. कळलं ना तुम्हाला इथं? इकडलं बघ, हे बघा, ही कोण आहे? ही पेरिसायकल आहे. हा कोण आहे? इपिडर्मिस. ह्याच्या मधला पोर्शन म्हणजे एवढा पोर्शन काय येतो? कॉर्टेक्स. म्हणजे त्यात काय काय येतं मग? हे कोलेंकायमा, पॅरेंकायमा, एंडो, म्हणजे हे मधला पोर्शन सगळ्या कशामध्ये येतो? कॉर्टेक्समध्ये येतो. बरोबर. मल्टिपल लेयर्स ऑफ द सेल. आता खाली बघूया, सगळ्यात खाली आता इपिडर्मिसच्या खाली कोण आहे? हायपोडर्मिस. हा कोण आहे? हायपोडर्मिस. त्याच्यानंतर कॉर्टिकल लेयर्स आणि नंतर खाली कोण आहे? एंडोडर्मिस. सर डायग्राम मध्ये दिले कोलेंकायमा आणि पॅरेंकायमा. कसं काय? तर ते कोलेंकायमा, पॅरेंकायमा हे कुणाचे पार्ट आहेत? हायपोडर्मिस, कॉर्टिकल लेयर्स आणि एंडोडर्मिस. हे जे लेअर आहेत, हे लेअर कुठल्या टिश्यूनं बनलेले आहेत? कोलेंकायमा, पॅरेंकायमा नावाच्या सिंपल टिश्यूनं बनलं. आपण मागं बघितलेलंच आहे. असे वेगवेगळे टिश्यू असतात तिथं. बरोबर का? सो आता 3 लेअर लक्षात ठेवा. इपीच्या खाली कोण आहे? हायपोडर्मिस. कोण आहे? हायपोडर्मिसच्या खाली कुठला लेअर आहे? कॉर्टिकल लेअर. म्हणजे ॲक्च्युली कॉर्टेक्स तो आहे. कॉर्टिकल लेअर म्हणजेच ॲक्च्युअल कॉर्टेक्स आहे. आणि नंतर कोण आहे? एंडोडर्मिस. म्हणजे कॉर्टेक्समध्ये किती सब झोन आहेत? 3. कुठले कुठले? हायपोडर्मिस मधला आणि त्याच्या खाली एंडोडर्मिस. क्लिअर आहे? आता 1 बाय 1 बघूया हायपोडर्मिस वगैरे सगळं. आता बघा, हायपोडर्मिस कसला आहे तो? हायपोडर्मिस काय आहे? इथून स्टार्ट करूया. आउटर झोन जस्ट बिलो द इपिडर्मिस. आणि त्याच्यामध्ये कुठला लेअर आहेत? मग कोलेंकायमा. कळलं का तुम्हाला? कोलेंकायमा का दिले? हा कोलेंकायमा म्हणजेच कोण आहे? लिहून ठेवा वाटलंच तिथं डायग्राम मध्ये तुमच्या असेल ना,
तर तिथं जिथं हायपोडर्मी कोलेंकायमा लिहिले का त्याच्यात पुढं ब्रॅकेटमध्ये काय लिहा, काय येतो, इट इज अ हायपोडर्मिस. कोलेंकायमा म्हणजेच कोण आहे, हायपोडर्मिस. म्हणजे हायपोडर्मिस हा कुठल्या टिश्यूने बनलाय, कोलेंकायमा. व्हेरी गुड. सो आउटर झोन जस्ट बिलो द इपिडर्मिस. इट कन्सिस्ट ऑफ, काय काय असतं त्याच्यामध्ये, इट कन्सिस्ट ऑफ फ्यू लेयर्स ऑफ कोलेंकायमा. इट प्रोव्हाइड मेकॅनिक. आता कोलेंकायमा म्हणलं का आपण बघितले फंक्शन त्याचं काय असतं, मेकॅनिकल स्ट्रेन टू द यंग स्टेम. यंग स्टेम वार आला कसं बेंड होतं आणि परत नॉर्मल होतं, बरोबर का, कशामुळं, कोलेंकायमा. आता पुढचा लेअर कुठला आहे, कॉर्टिकल लेअर. कोलेंकायमा लेअर म्हणजे हायपोडर्मिसच्या बरोबर खाली कोण असतं, खाली बरोबर हां, कॉर्टिकल लेअर. बिलो हायपोडर्मिस दे कन्सिस्ट ऑफ राउंडेड थिन वॉल्ड पॅरेंकायमा सेल. पॅरेंकायमाच्या पुढे ब्रॅकेटमध्ये काय लिहा, कॉर्टिकल लेअर. पॅरेंकायमालाच काय म्हणायचं, कॉर्टिकल लेअर. हे बघा पॅरेंकायमा कसा आहे रे, लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे, लिव्हिंग आहे. म्हणजे कॉर्टिकल लेअर लिव्हिंग आहे का, ग्रीन दिसतंय का तुम्हाला तिथं वरचा बघा रेड आहे, हा पण रेड आहे. जिथं जिथं ग्रीन दिसतंय ना ते पॅरेंकायमा असतं. ग्रीन म्हणलं का पॅरेंकायमा. आहे का ग्रीन लेअर त्याच्यामध्ये, हा लेअर ग्रीन आहे का, तो कशाने बनलाय, पॅरेंकायमा. आणि पॅरेंकायमा असलेल्या, पॅरेंकायमा सेल असलेल्या लेअरला काय म्हणायचं, कॉर्टिकल लेअर. तुम्हाला हे मॅच द पेअर लिहू शकतं, आहे की नाही, की हायपोडर्मिसमध्ये कुठले म्हणजे डायकॉट स्टेममध्ये हायपोडर्मिसमध्ये कुठले सेल असतात, कोलेंकायमा. कॉर्टिकल लेअरमध्ये पॅरेंकायमा विथ कॉन्स्पिक्युअस इंटरसेल्युलर स्पेस. आता ह्या पॅरेंकायमाच्या मध्ये मध्ये काय असतो, थोडा स्पेस पण असतो. नंतर कोण आहे आता, एंडोडर्मिस. कोण आहे आता, त्याच्या खालीच, पॅरेंटच्या खालीच कोण आहे, एंडोडर्मिस. इनरमोस्ट लेअर, आपण कोणाचे लेअर बघतोय बाळांनो, हे कॉर्टेक्स. कोणाचे, कॉर्टेक्स. कॉर्टेक्सचे 3 लेअर आहेत, हायपोडर्मिस, कॉर्टिकल लेअर, एंडोडर्मिस. आता आपण काय बघतोय, 3 नंबरचा लेअर कुठला, एंडोडर्मिस. इनरमोस्ट लेअर कुठला आहे हा, इनरमोस्ट लेअर. सेल्स आर रिच इन स्टार्च ग्रेन. अंडरलाईन करा, हे विचारू शकतात की स्टार्च ग्रेन असलेले सेल कुठल्या लेअरमध्ये आहेत, एंडोडर्मिस. किंवा तुम्हाला असं स्टेटमेंट देतील, ती देऊ शकतात ना स्टेटमेंट. इनरमोस्ट लेअर सेल आर रिच इन स्टार्च ग्रेन, सो इट इज कॉल्ड एज स्टार्च शीथ. ह्यालाच काय म्हणतात, स्टार्च शीथ पण म्हणतात. सगळ्यात हे आपण इथंच पोहोचले बरं का अजून बाळांनो. एवढा डिस्कस केले आपण. कुठला पार्ट, हे बा एवढा पार्ट. सो आपण काय म्हणू शकतो आता, कोलेंकायमा, पॅरेंकायमा आणि हे यांना मिळून काय म्हणू शकतो आपण, कॉर्टेक्स. इथे 1 नंबरला कोण आला, इपिडर्मिस. 2 नंबरला कॉर्टेक्स. 3 नंबरला कोण आहे, पेरिसायकल आहे का, हा पेरिसायकल. 3 नंबरला कोण आहे आता इथं, पेरिसायकल. ते खाली पूर्ण नंतर बघूयाच आपण. त्याच्या आधी बघा, कोलेंकायमा म्हणलं काय लक्षात ठेवायचं, हायपोडर्मिस, मेकॅनिकल स्ट्रेंथ. हायपोडर्मिस, मेकॅनिकल स्ट्रेंथ. देन पॅरेंकायमा म्हणलं काय लक्षात ठेवायचं, कॉर्टिकल लेअर, कॉर्टिकल लेअर, बरोबर. आणि एंडोडर्मिस, स्टार्च ग्रेन्स. काय एंडोडर्मिस लक्षात ठेवणार, हा त्याला काय म्हणले मग, स्टार्च शीथ म्हणले का, येस. सो हे झालं कशाबद्दल, आपल्या कॉर्टेक्स बद्दल. होप सो तुम्हाला कळलं असेल. ह्याच्यामध्ये फक्त महत्वाचं माझ्या मते काय आहे, लेअरची, लेअर कशाने बनलेले आहेत, लेअरची नावं ते कशाने बनलेले आहेत, है की नाही. सिक्वेन्स विचारला तर मोनिका समजते का, तनिष्का, श्रावणी, सगळ्याला समजते ना मी काय सांगतोय, ते सोपं आहे. फक्त जस्ट हे म्हणजे ते डायग्राम वगैरे बघून तुम्हाला भीती वाटते ऍक्च्युली, पण ते एवढं काय नाही आहे त्याच्यात. मोनिका हसते बघ हळूच. हे झालं आता कशाबद्दल, आपल्या कॉर्टेक्स बद्दल.
कॉर्टेक्स काय होता, मल्टी लेयर्ड पार्ट होता, त्याच्यामधले लेयर बघितले. आता पुढचं काय बघूया आपण मग. 3 नंबरचा पार्ट ॲक्च्युली स्टेल होता. काय होता, स्टेल. म्हणजे ते ॲक्च्युली आपल्याला मेन 3च पार्ट होते, इपिडर्मिस, कॉर्टेक्स आणि स्टेल. इपिडर्मिस बघितला, कॉर्टेक्स बघितले. बऱ्यापैकी इपिडर्मिस सगळ्यांमध्ये काय आहे, सेम आहे. कॉर्टेक्स पण बऱ्यापैकी काय आहे, सेम. आता स्टेल बघूया. रूटमध्ये पण स्टेल बघितलेला आपण, है ना. तिथं काय काय होता, सगळं होतं, फक्त काय नव्हतं, मेडुलरी रेज नव्हतं. आला का मेडुलरी रेज, बरोबर की नाही, म्हणलं होतं थोडं. बघा, पेरिसायकल, स्टार्ट फ्रॉम पेरिसायकल, देन व्हॅस्क्युलर बंडल, देन मेडुलरी रेज आणि पीथ. फरक एक काय होता बाळांनो एंडोडर्मिसमध्ये आणि इथं, रूटचं एंडोडर्मिस आणि ह्याचं काय फरक आहे. आणि मी स्टीलचं नाही विचारत तुम्हाला, मी काय विचारतो तुम्हाला, रूटचा एंडोडर्मिस आणि स्टेमचा एंडोडर्मिस काय फरक होता. नव्हतं. ओके, अजून नव्हता का, होता, नव्हता. हे तर होता काय, तिथं बी होता, दोन्हीकडे होतं. कॉर्टेक्समध्ये होता तिथं पण. एक महत्वाचा फरक होता, कॅस्पेरिन स्ट्रीप. कॅस्पेरिन स्ट्रीप, वॅक्स. हां सर, बरोबर आहे, बरोबर बरोबर. काल बघितलं का नाही तुम्ही, म्हणजे घरी जाऊन तुम्ही काही अभ्यास केलेला नाही वाटतं, का केलाय. अरे का असं करता तुम्ही, तुम्हाला सांगितलं ना काल घरी जाऊन तेवढं जर वाचायला पाहिजे होतं तुम्ही, डायकॉट आणि मोनोकॉट, रूट फक्त वाचायला पाहिजे होतं. का रे असं करताय. हां रूट हेअर वगैरे इकडे होतं, आणखी इपिडर्मिसमध्ये. हे तर ट्रायकॉम आहे, तिकडे काय होतं, रूटमध्ये इपिडर्मिसवरती रूट हेअर्स होते. हे तर कोण आहे, ट्रायकॉम्स आहेत. असं थोडंसं डिफरन्स वगैरे बघून अभ्यास करायचा, सोपं जातं सगळं, बरोबर का. चला आता स्टेल, स्टार्ट फ्रॉम पेरिसायकल, बरोबर का. पेरिसायकल संपला, कोण आहे, झायलम फ्लोएम म्हणजेच कोण, व्हॅस्क्युलर बंडल, बरोबर का. आणि व्हॅस्क्युलर बंडलच्या तिथं मध्ये काय असतं, मेडुलरी रेज असतात. बघा दिसतंय तुम्हाला, इथे दाखवतो बघा तुम्हाला. आता कुठं आहे मेडुलरी रे, हे बघा, हा व्हॅस्क्युलर बंडल, हा पण व्हॅस्क्युलर बंडल, ह्याच्यामध्ये काय आहे, मेडुलरी रेज, बरोबर का. त्यालाच आपण कॅम्बियमचे ते काय शब्द आपला होता, इंटरफॅस्क्युलर कॅम्बियम. काय म्हणलं होतं, हां इंटरफॅस्क्युलर पॅरेंकायमा म्हणलं होतं. म्हणजे 2 व्हॅस्क्युलर बंडलच्या मध्ये जो पोर्शन आहे त्याला काय म्हणलं होतं आपण, कशामध्ये, कॅम्बियम मध्ये म्हणलं होतं, है की नाही. आता इथं काय बघतोय आपण, मेडुलरी रे म्हणजे काय, हा व्हॅस्क्युलर बंडल आहे, हा व्हॅस्क्युलर बंडल आहे, ह्याच्यामध्ये काय असतो, मेडुलरी रे. हां येत आहे पुढं सगळं, त्यावेळेस बघूया. चला, सो स्टार्ट फ्रॉम पेरिसायकल, देन कोण आहे, हे बघा पेरिसायकल आहे आधी, है का. पेरिसायकल तुम्ही लेअर कसे बघत चाललाय, बाहेरून आतमध्ये. सगळ्यात बाहेर काय बघितलं, इपिडर्मिस, मध्ये कोण आहे, कॉर्टेक्स, नंतर कोण आहे, स्टील. स्टीलमध्ये स्टार्ट फ्रॉम पेरिसायकल, देन व्हॅस्क्युलर बंडल, आणि देन हे मेडुलरी रेज, हा समजा मधले, आणि हे कोण आहे मग, पीथ. कळलं का, सिक्वेन्स कळला का, सिंपल आहे. चला वन बाय वन बघूया. स्टार्ट्स विथ पेरिसायकल. पेरिसायकल कुठून, इथून बघूया. आता कुठे गेलं आपली पेरिसायकल, हां इथं पेरिसायकल आहे, बरोबर. चला तुम्ही डायग्राममध्ये, तुमच्या बुकमधल्या डायग्राममध्ये लेक्चर बघताना तुम्ही हे बुक समोर ठेवायचं, म्हणजे तुम्हाला डायग्राम तिथं पण समजतात. पेरिसायकल, इट इज प्रेझेंट ऑन द इनर साइड ऑफ एंडोडर्मिस. एंडोडर्मिसच्या आतल्या साईडला कोण आहे, पेरिसायकल. अँड अबाव द फ्लोएम, पेरिसायकलच्याच खाली कोण आहे, फ्लोएम आहे. सो फ्लोएमच्या वर, एंडोडर्मिसच्या खाली कोण आहे, पेरिसायकल. कळलं का नाही कळलं, अरे इथं बघा नाही वेड्यांनो, ही पेरिसायकल एंडोडर्मिसच्या खाली, फ्लोएमच्या वर कोण आहे, कसं का नाही म्हणते गौरी, सिंपल आहे ना. कुठे पेरिसायकल, एंडोडर्मिसच्या खाली, फ्लोएमच्या वर.
हां, इन द फॉर्म ऑफ सेमी लुनार पॅचेस ऑफ स्क्लेरेन कायमा. महत्वाचं म्हणजे पेरिसायकल कशाने बनलेलं आहे पहिली गोष्ट. हा, अंडरलाईन करा. बघा इथं आला पेरिसायकल मध्ये काय आला, स्क्लेरेन कायमा, IMP. पेरिसायकल हे कुठल्या लेअरनं बनलेले आहेत आणि ते स्क्लेरेन कायमाचा शेप कसा आहे, सेमी लुनार पॅचेस. म्हणजे काय हो सर, सेमी लुनार पॅचेस म्हणजे लुनार म्हणजे चंद्र, सेमी लुनार म्हणजे चंद्राची कोर, चंद्राची कोर, सेमी लुनार अर्धचंद्राकृती म्हणजे सेमी लुनार हे असं असतं. हाफ मून शेप असतं. ठीक आहे. दुसरा कोण आहे आता, मेडुलरी रेज बघूया. काय बघूया, मेडुलरी रेज. मेडुलरी रेज तुम्हाला कुठे सांगितलं मी, हे बघा आता हा जो गोल आहे याच्यामध्ये आपण काय बघितलं, वॅस्क्युलर बंडल. वॅस्क्युलर, हां हे वॅस्क्युलर बंडल आहेत. ह्याच्यामधला जो गॅप आहे की नाही, त्या गॅपला काय म्हणायचं, मेडुलरी रेज. फ्यू लेयर्स ऑफ रेडियली प्लेस्ड पॅरेन्कायमा सेल बिटवीन वॅस्क्युलर बंडल. आता पहिली गोष्ट हे एक म्हणा, कुठल्या कशाने बनलेले आहेत, पॅरेन्कायमा. हे बघा ग्रीन ग्रीन पॅचेस दिसतात का तुम्हाला इथं, पॅरेन्कायमा म्हणलं का ग्रीन पॅचेस, पॅरेन्कायमा म्हणलं का ग्रीन पॅचेस. सो वॅस्क्युलर बंडलच्या मध्ये मध्ये हिरव्या रंगाचे जे काय असतात, हे बघा हे लेअर असतो काय, फ्यू लेअर, फ्यू लेअर ऑफ पॅरेन्कायमा इन बिटवीन वॅस्क्युलर बंडल आर कॉल्ड ॲज मेडुलरी रेज. होप सो कळलं असेल तुम्हाला. हां कळलं ना, सगळ्यांना समजतंय का मेडुलरी रेज. आता वॅस्क्युलर बंडल, वॅस्क्युलर बंडल हा काय काय असतं त्याच्यामध्ये, वर कोण असतं, झायलम, आत इकडे बाहेर साईडला काय असतं, फ्लोयम, आणि मध्ये काय असतं, कॅम्बियम. मध्ये काय असतो, कॅम्बियम. सो हे असं असतो. हे जर काय झालं आपला वॅस्क्युलर बंडल, समजा हे आतल्या साईडला आहे तर काय, हे आतल्या साईडला झायलम, मध्ये काय कॅम्बियम, खाली कोण आहे, फ्लोयम. हे असंच आहे बघा इथं. आता इथं कसं आहे, ही साईड बाहेर आहे, सो इथं काय असतं मग, फ्लोयम, कॅम्बियम, आणि खाली काय, झायलम. कळला का सिक्वेन्स तुम्हाला. आता ते बाहेरून आहे ना, बाहेरून स्टेमच्या बाहेरून जर तुम्ही आत गेला, पहिल्यांदा कोण भेटेल तुम्हाला, फ्लोयम, मग कोण, कॅम्बियम, मग कोण, झायलम. येस. चला. सो वॅस्क्युलर बंडल बद्दल बघूया आता. लार्ज नंबर असतात, महत्वाची गोष्ट. आता रूटमध्ये आपण बघितलं फ्यू असतात, त्यात आपण बघितलं डायकॉटमध्ये किती असतात, 2 to 4, आणि मोनोकॉट रूटमध्ये किती असतात, मोर दॅन 6. त्याला आपण काय म्हणलो तर पॉलीआर्च. काय असतं, पॉलीआर्च वॅस्क्युलर बंडल्स कुठं असतात, इथं काय म्हणले त्यांनी, लार्ज नंबर, खूप सारे असतात. लार्ज नंबर ऑफ वॅस्क्युलर बंडल इन डायकॉट स्टेम. आणि ते काय बनवतात, रिंग बनवतात. काय बनवतात, देअर रिंग अरेंजमेंट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डायकॉट स्टेम. रिंग अरेंजमेंट म्हणजे कशी, थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा ह्याला म्हणायचं रिंग अरेंजमेंट. इसको क्या बोलणे का, रिंग अरेंजमेंट. हे गोल अरेंज आहेत आणि खूप आहेत, सगळे काय आहेत, हे सगळे वॅस्क्युलर बंडल आहेत, बरोबर का. तुमच्या बुकमध्ये डायग्राम आहे बघा हे. सो एवढे सगळे वॅस्क्युलर बंडल आहेत. ह्या जो रेड पोर्शन आहे तो कोण आहे, झायलम. हा बाहेरचा कोण आहे, आणि मध्ये काय आहे, कॅम्बियम. का आहे तर ग्रोथ, हे चक्र माझ्या डोक्याच्या बाजून दिसतंय का असं, नाही वाटत का, हा तुम्ही राईट साईडून बघताय ना मला म्हणून. आता वाटतो का, थोडं खाली, बरोबर. ओके. तर ते कशामध्ये, रिंगमध्ये अरेंज आहेत. कसे आहेत, रिंगमध्ये वॅस्क्युलर बंडल. चला, एक कधी कधी हे डायग्राम येतात बरं का तुम्हाला, डायरेक्ट प्रिंट होऊन येतात आणि विचारतात लेअर वगैरे.
मी तुम्हाला देतो क्वेश्चन त्याच्यावरची कशी येऊ शकतो क्वेश्चन तो. चला, रिंग अरेंजमेंट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डायकॉट स्टेम. इच व्हॅस्क्युलर बंडल इज कॉन्जॉइंट. आता महत्वाचं, डायकॉटचं स्टेम म्हणलं कसं असतं बाळांनो, कॉन्जॉइंट आणि डायकॉट आहे म्हणजे क्लोज, ओपन का क्लोज, ओपन. सो each vascular bundle is conjoint and open. Conjoint and open. Protoxylem is endarch. म्हणजे काय सर? म्हणजे तुम्ही जर बघितलं तर प्रोटोझायलम आतल्या साईडला आहे. प्रोटोझायलम कुठे आहे? पित्तकडच्या साईडला, म्हणून त्याला म्हणायचं एंडार्च. हे तर कुठं आहे प्रोटोझायलम? हे बघा, एंडो म्हणजे आतल्या साईडला, पित्तला लगेच चिटकून आहे. मग तुम्ही जर स्टेमला बाहेरून आतमध्ये आला, सगळ्यात आत कोण भेटतंय तुम्हाला? प्रोटोझायलम. आणि मेटाझायलम बाहेरच्या साईडला आहे, त्याला म्हणायचं एंडार्च टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल. सो काय काय आहे मग आता? हा कॉन्जॉइंट, ओपन, आणि ह्याचा प्रोटोझायलम कसा असतो? एंडार्च. एंडार्च म्हणजे कुठं? इनर साईडला. कुठं आहे तो? कळते का नाही कळते? इनर साईडला आहे. हां, पिथ. सो व्हॅस्क्युलर बंडल बद्दल लक्षात ठेवा. एवढंच पाठ करायचं, ह्याच्या बाहेर काय येणार नाही. पिथ, सेंट्रल पोर्शन. हे तुम्हाला एंडार्चचं मिनिंग कळलं ना? इथे तुझं तुम्ही बघितलं बा, हे बघा, हे मेटाझायलम म्हणजे मोठे आहेत, दिसतंय का तुम्हाला? आणि प्रोटो म्हणजे काय आहेत? छोटे छोटे आहेत. म्हणजे हे तर तयार होत आहेत झायलम, आणि वर जाऊन काय होत आहेत? ते ग्रो होत आहेत. हे तर खाली छोटे आहेत बरं का. हे डायग्राममध्ये नीट बघा. छोट्यांना काय म्हणले? प्रोटो. मोठ्यांना काय म्हणले? मेटा. म्हणजे छोटे आतल्या साईडला आहेत, मोठे बाहेरच्या साईडला आहेत, म्हणून त्याला एंडार्च टाईप म्हणायचं. सो इथं कसं आहे प्रोटोझायलम? एंडार्च टाईप. हां, मॅच्युअर झायलम, बरोबर. इथून ते ओरिजिनेट होत आहेत बघा, तयार होत आहेत इथून. प्रोटो म्हणजे काय? प्रोटो म्हणजे पहिले असतात. झायलम तयार व्हायचे पहिले सेल आहेत, ते तयार झाले का परत काय होतात पुढं? हे बघा, इथून ते मॅच्युअर होतात वर, हे मॅच्युअर आहेत सगळे असं. आणि पिथ, पिथ म्हणजे सगळ्यात आतमध्ये हिरव्या रंगाचा आहे, म्हणजे काय असणार? रंग याचा हिरवा, पॅरेन्कायमा, बरोबर का? सो पिथ, सेंट्रल पोर्शन ऑफ द स्टेम. इट हॅज मॅनी राउंडेड पॅरेन्कायमाटस सेल विथ लार्ज इंटरसेल्युलर स्पेस. स्पेस पण असतो मध्ये मध्ये. महत्वाचं कशाला अंडरलाईन करा? राउंडेड पॅरेन्कायमाटस सेल. राउंडेड पॅरेन्कायमाटस सेल पासून बनलेले सेलला काय म्हणायचं? पिथ. दॅट्स इट. इट इज ऑल अबाउट कशाबद्दल? येस, सिम्पल, डायकॉट स्टेम. होप सो समजलं असेल तुम्हाला. हां, काय काय बघितलं आपण? इट इज स्टार्ट फ्रॉम एपिडर्मिस, देन कॉर्टेक्स, आणि देन डायरेक्ट स्टील. तीनच लेअर आहेत मेन आज लक्षात ठेवा. इपिडर्मिस, कॉर्टेक्स, स्टील. इपिडर्मिसमध्ये आपण बघितलं ट्रायकोम्स असतात, हां, क्युटिकलचा कोटिंग असतं. देन कॉर्टेक्स. कॉर्टेक्समध्ये परत आपण किती लेअर बघितले? 3. पहिला हायपोडर्मिस, देन कॉर्टिकल लेअर, देन एंडोडर्मिस. हां, त्यातला आपण बघितलं हायपोडर्मिस कशाने बनला होता? कोलेनकायमा, बरोबर, मेकॅनिकल सपोर्ट. देन कॉर्टिकल लेअर, पॅरेन्कायमा, इंटरसेल्युलर स्पेस असतात. हां, देन एंडोडर्मिस कशाने बनला होता तो? स्टार्च ग्रॅन्युल्स होती, तर त्याला स्टार्च शीट पण म्हटलेलं आहे. मग देन स्टील. स्टीलमध्ये स्टार्ट फ्रॉम पेरिसायकल, देन व्हॅस्क्युलर बंडल, देन मेडुलरी रे, आणि देन पिथ. पेरिसायकल कशाने बनला आहे अगेन तो? स्क्लेरेन्कायमा, IMP. पेरिसायकल म्हणलं का? स्क्लेरेन्कायमा. सेमिलुनार शेप असतो. हां, तर शेप बी बघा जरा. हे ते बघा खाली काय म्हणले? राउंडेड शेप म्हणले. पिथ म्हणलं का? राउंडेड शेप. कळलं का? हां, सेमिलुनार म्हणले कशाला? पेरिसायकलला. फॉर्म ऑफ सेमिलुनार पॅचेस ऑफ स्क्लेरेन्कायमा. असल्या बारीक सारीक गोष्टी आपला एखादा मार्क घालवू शकतात, म्हणजे एक क्वेश्चन चुकवू शकतात. नीट अवघड नाहीये. मी काय म्हणलं तुम्हाला? ते सगळे शब्द आठवले पाहिजेत तुम्हाला. सेमिलुनार ऐवजी काय वापरतील? त्याचं फक्त त्याचं फुल मून शेप किंवा मून शेप किंवा लुनार शेप म्हणतील, सेमे काढून टाकतील. तुम्ही खुश का? सोपं आहे सर, तुम्ही सांगितलं सगळं आलं, फक्त आम्हाला सेमीज लक्षात आलं नाही.
तो तुमच्या मेंदूचा डिफेक्ट आहे. वॉरंटी गॅरंटी सगळ्याला आहे. मोबाईलच पाण्यात पडला काय करायचं. केअर कोणी घ्यायला पाहिजे होती. कळलं, मी तुम्हाला सगळं शिकवते, सगळ्या गोष्टी आहेत, पण तिथं तुम्हाला सेमी आठवलं नाही तर काय करायचं. ती कुणा माझी चूक आहे का मेंदूची चूक आहे तुमच्या मेंदूची चूक आहे. चला हां, एंडार्च कळलं ना. प्रोटोझायलम एंडार्च आतल्या साईडला प्रोटोझायलम. म्हणजे याचा अर्थ पुढं काय असणार आहे, पुढं काय असणार आहे, एंडार्च बाहेर असणार आहे, एक्झार्च असणार तिथं. प्रोटोझायलम कुठं असणार, बाहेर. आणि मॅच्युअर झायलम कुठं असणार, आत. असं उलट असणार, त्याला झेरार्च म्हणतात. पुढे येते सांगतो का, आता तेच बघणार आहे आपण. सो आता आपण बघूया अॅनाटॉमी ऑफ मोनोकॉट स्टेम. हे बघा, हे असं दिसते. काय फरक आहे दोन्हीमध्ये. हे काय वाटते, पिझ्झा सारखं दिसते है ना. आपल्या ह्याचा पिझ्झा, कशाचा, नुसते मिरच्या टाकून देतात बघा पिझ्झा. अरे पिझ्झा खाल्ला का नाही, असं आज खाल्ला, असं असतं की लाल चिली असतं बघा त्याच्यामध्ये. तर ते तसा पिझ्झा म्हणलं का कशाचं, मोनोकॉट स्टेम. मग अशी रिंगमध्ये अरेंजमेंट होती व्हॅस्क्युलर बंडलची. आता कसे पण अरेंजमेंट म्हणजे काय, मोनोकॉट. आणि रिंग अरेंजमेंट, व्हेरी गुड, रिंग अरेंजमेंट डायकॉट. सो बघा, ह्याचं सेम बाहेर कोण आहे, इपिडर्मिस. देन कोण आहे, हायपोडर्मिस. देन कोण आहेत, व्हॅस्क्युलर बंडल. त्याच्यामध्ये मध्ये काय असतात, ग्राउंड टिश्यू. ग्राउंड टिश्यू म्हणजेच कोण आहे, कॉर्टेक्सच आहे बघा ना. ग्राउंड टिश्यू म्हणलं तिथं कोण आहे, कॉर्टेक्सच येते. आता ही डायग्राम बघू जरा, त्याला अजून झूम केला त्यांनी. मग काय आहे, इपिडर्मिस. त्याच्या खाली कोण येते, हायपोडर्मिस. आता मध्ये कोण आहेत, हे पॅचेसमध्ये व्हॅस्क्युलर बंडल, नंतर फ्लोयम, झायलम सेम, आणि ग्राउंड टिश्यू. आता काय फरक आहे मग सर, सांगा सर तुम्ही, काय फरक आहे, सांगतो तुम्हाला. बघा, तर मोनोकॉट स्टेम मध्ये स्क्लेरेन कायमाटस हायपोडर्मिस असतो. डायकॉट मध्ये काय होता, प्ले सायकल मध्ये होता. फरक कळला का तुम्हाला. म्हणजे डायकॉट मध्ये हायपोडर्मिस कशाने बनला होता, कोलेनकायमा. हे तर कशाने बनलाय, पहिला डिफरन्स. डिफरन्स कळला का. दुसरा, मॅनी स्कॅटर्ड व्हॅस्क्युलर बंडल. मागाशी व्हॅस्क्युलर बंडल कसे होते, रिंगवरती अरेंज होते. कशावरती, रिंगवरती. आता कसे अरेंज आहेत, स्कॅटर्ड, पिझ्झा सारखे कसे पण पसरलेले आहेत. स्कॅटर्ड व्हॅस्क्युलर बंडल, इच सराउंडेड बाय. आता त्या व्हॅस्क्युलर बंडलला कशाने सराउंडिंग केलेलं आहे, स्क्लेरेन कायमॅटस बंडल शीत नावाचे नवीन पार्ट आला आहेत. बंडल शीत कशापासून बनलेलं आहे, स्क्लेरेन कायमापासून. म्हणजे व्हॅस्क्युलर बंडलच्या बाजूने काय असतं बाळांनो, एक कोटिंग असतं. कशाचं कोटिंग असतं ते, कशाचं, स्क्लेरेन कायमा. त्याला काय म्हणायचं, बंडल शीत. काय म्हणायचं, हे बघा, आता तुम्ही जर बघितलं, प्रत्येक व्हॅस्क्युलर बंडल दिसतोय का तुम्हाला इथं, त्याच्या बाजूने एक लेअर असणार आहे. काय असणार आहे, असा लेअर. त्या लेअरला काय म्हणायचं, बंडल शीत. बंडल शीत कशाने बनलेलं आहे, स्क्लेरेन कायमा. अँड लार्ज कॉन्स्पिक्युअस पॅरेंकायमॅटस ग्राउंड टिश्यू. म्हणजे ग्राउंड टिश्यू कशाने बनले तिथं, तुम्ही बघा ना, पूर्ण आत हिरवं दिसतंय की नाही, जेवढं हिरवं दिसतंय त्याला ग्राउंड टिश्यू म्हणतात. ग्राउंड टिश्यू कशाने बनलाय, पॅरेंकायमा. ग्रीन म्हणलं का, पॅरेंकायमा. सो थोडंसं गोष्टी आता वर खाली झालेल्या आहेत. सो तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे. मी एकदा पुन्हा क्लिअर करतो, की आपण परत वाटलंच तर एकदा बोर्डवरती ते लिहूया वाटलंच तर. हां, जस्ट मी आता हे करतो. हायपोडर्मिस इन डायकॉट, कोलेनकायमा. हायपोडर्मिस इन मोनोकॉट, स्क्लेरेनकायमा. बरोबर. व्हॅस्क्युलर बंडल इन डायकॉट, ऑन रिंग, अरेंज ऑन रिंग. व्हॅस्क्युलर बंडल इन मोनोकॉट, scattered. Vascular bundle is not surrounded by covering called as bundle sheath. In dicot, monocot मध्ये काय असतं, vascular bundle are surrounded by sclerine caematous bundle sheath. आणि ग्राउंड टिश्यू कशाने बनलेले असतात, कोणामध्ये, मोनोकॉट मध्ये. मोनोकॉट मध्ये ग्राउंड आहेत, तिथं पीत होतं. काय होतं,
पित्त. इकडं काय ग्राउंड टिश्यू म्हणलंय त्यांनी. हा, आता व्हॅस्क्युलर बंडल ह्यांचा कसा असणार, कॉन्जॉइंट आहे पण क्लोज. तनिष्का का क्लोज असणार, सोपं आहे बाळा, काल शिकवलंय. व्हॅस्क्युलर बंडल हा कॉन्जॉइंट आणि क्लोज का असणार, सांग लवकर तनिष्का. बरं ही सांगते आपली मोनिका. व्हॅस्क्युलर बंडल क्लोज का आहे इथं, अनुश्री येते ना. कॅम्बियम नाहीये, मग कॅम्बियम नसल्यावर काय म्हणायचं, क्लोज. आणि असल्यावर ओपन. मग सावनी मोनोकोडमध्ये कसं असणार, हा पूर्ण सांग ना. कॉन्जॉइंट क्लोज का कॉन्जॉइंट ओपन, कॉन्जॉइंट ओपन कुठं असणार, कॉमन. व्हेरी गुड. हे खूप सोपं आहे, तुम्ही हे जम्बलिंग होऊ नका प्लीज. कॉन्जॉइंट क्लोज मोनोकॉट, कॉन्जॉइंट ओपन डायकॉट, कॉन्जॉइंट ओपन आणि एंडार्च प्रोटोझायलम डायकॉट स्टेम. इथं काय येते बघा आता. सो व्हॅस्क्युलर बंडल कसा असतो, कॉन्जॉइंट अँड क्लोज. म्हणजे कॅम्बियम नाही आहे इथं. एक मी सांगतो ते कळतं का अवघड जाते तुम्हाला. इथं बघा ना, इथलं व्हॅस्क्युलर बंडल रे बाळा, इथं फक्त काय फ्लोएम आणि झायलमच आहे, मध्ये व्हॅस्क्युलर बंडल नाहीये. हा, आता अजून एक दुसरं नीट बघा. पेरिफेरल व्हॅस्क्युलर बंडल स्मॉलर दॅन सेंट्रली लोकेटेड वन्स. तुम्ही जर बघितलं, इथं जर बघितलं बाहेरच्या साईडला काय आहेत, छोटेवाले आहेत, आणि आतला काय आहेत, इथं प्रोटोझायलम कुठे आहेत, बाहेरच्या साईडला आहेत, आणि मोठे म्हणजे मेटाझायलम कुठे आहेत, आतल्या साईडला आहेत. मगाशी काय होतं, प्रोटोझायलम पित्तकडे होते आतल्या साईडला आणि मेटाझायलम बाहेरच्या साईडला. इथं कसं आहे, इथं प्रोटो कुठे आहेत, पेरिफेरी, म्हणजे बाहेरच्या साईडला कोण आहेत, प्रोटोवाले. हे बारके बारके आहेत ते प्रोटो असणार ना बाळांनो. हे छोटे झायलम कुठे आहेत, बाहेरच्या साईडला, आणि मोठे कुठे आहेत, आतल्या साईडला. फरक कळला का. ह्याला एक शब्द आहे एक्झार्च. एंडार्च म्हणजे आतल्या साईडला, प्रोटोझायलम आतल्या साईडला. एंडार्च म्हणजे आतल्या साईडला. एक्झार्च म्हणजे प्रोटोझायलम कुठं असणार, बाहेर, आणि मेटाझायलम कुठं असणार, आत. हे मोठेवाले म्हणजे मेटाझायलम आहेत आणि छोटेवाले प्रोटोझायलम. फरक कळला का. दिले का नाही काय माहित मला, ह्यांनी इथं नसल दिलं. हां ह्यांनी शब्द, ह्यांनी वाक्य दिले, पण काय दिले, पेरिफेरल व्हॅस्क्युलर बंडल आर स्मॉलर दॅन सेंट्रली लोकेटेड वन. सेंट्रली असल्यापेक्षा ते कसे आहेत, छोटे आहेत. द फ्लोएम पॅरेन्कायमा इज ॲबसेंट. आता एक महत्त्वाचा पॉईंट असतो. फ्लोएम मध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं की फ्लोएम हे 4 सेलनं बनलेलं आहे, म्हणून त्याला कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू म्हटले. फ्लोएमला काय म्हणतो आपण, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. का, ते 4 प्रकारच्या सेलनं बनले. कुठले 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 कुठल्या, आकांक्षा, अनुष्का, आकांक्षा, ओके. फ्लोएम पॅरेन्कायमा, फ्लोएम फायबर, सीव ट्यूब आणि कॉम्पेनियन सेल. ह्या 4 सेलनं कोण बनलेलं आहे, फ्लोएम. त्यातलं ह्याच्यात कोण नसते बाळांनो, फ्लोएम पॅरेन्कायमा हा नसतो. म्हणजे मोनोकॉटमध्ये जे फ्लोएम टिश्यू असतात त्याच्यामध्ये एक सेल नसतो. कुठला सेल नसतो, अंडरलाईन करा, फ्लोएम पॅरेन्कायमा हा नसतो. मोनोकॉट स्टेम मधल्या फ्लोएम मध्ये काय नसतो, फ्लोएम पॅरेन्कायमा ॲबसेंट असतो. म्हणजे 3च सेल असणार. मग फ्लोएम फायबर, कॉम्पेनियन सेल आणि सीव ट्यूब सेल. ते जाऊ दे आपल्याला, फक्त नसतं कोण लक्षात ठेवा. फ्लोएम डायकॉटमध्ये 4 असतात, इथं एक कमी आहे. अँड वॉटर कंटेनिंग कॅव्हिटीज आर प्रेझेंट विदिन द व्हॅस्क्युलर बंडल. व्हॅस्क्युलर बंडलच्या आत काय कॅव्हिटीज आहेत, वॉटर कंटेनिंग कॅव्हिटीज, त्या तिकडं नसतात, इथं आहेत. सो हे असं सगळं आहे कशाबद्दल, मोनोकॉट स्टेम बद्दल. संपलं काय मोनोकॉट स्टेम, का राहिले काय. येस, सो दिस इज ऑल अबाउट डायकॉट स्टेम अँड मोनोकॉट स्टेम अँड ॲनाटॉमी ऑफ डायकॉट स्टेम अँड मोनोकॉट स्टेम. होप सो तुम्हाला गोष्टी समजल्या असतील. समजत का नाही, एकदा छान वाचून काढा आणि आपण
पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया ॲनाटॉमी ऑफ लीफ. ॲनाटॉमी ऑफ लीफ. थँक्यू सो मच.